आपण फक्त काम करायचं, मदतीचे हात आपोआप आपल्याला भेटत जातात. त्याप्रमाणे ट्रस्टला हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत देणारे अनेक हात पुढे आले. कोणी लाऊडस्पीकर साऊंड देऊन सहाय्य केलं, तर कोणी वाढदिवसानिमित्त पैसे देऊन हातभार लावला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून यशवंत जीवन प्रेरणा व्याख्यानमालेचे आयोजन यावर्षीपासून करण्यात आले. तसेच आजचा युवक उद्याचा देश घडवेल या उक्तीप्रमाणे विद्या हाच धर्म समजून त्याची कमाई करणाऱ्यास झटणाऱ्याला विद्यार्थी म्हणतात. कोणतेही शिक्षण घेत असलेली व्यक्ती म्हणजेच विद्यार्थी होय. विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहेच. तसेच विद्यार्थी प्रगतीसाठी प्रलोभन म्हणून बक्षीस हे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणून यशवंत जीवन प्रेरणा ट्रस्टच्या मार्फत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन केले जाते व विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी अर्चनाताई भोर, इंद्रजित काका देशमुख यांच्यासारख्या व्याख्यात्यांना मार्गदर्शक म्हणून बोलवले जाते. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण जेव्हा काम करत राहतो त्याची दखल परमेश्वर देखील घेत असतो. आपण फक्त काम करत राहायचं असतं. मनगटातील ताकद ही तुमच्या उत्तुंग आकाशभरारीस कारणीभूत असतात. या उक्तीप्रमाणे कधीही कोणत्याही गोष्टीला न डगमगता चांदगुडे परिवारातील सर्व लोक तसेच पाहुणे मंडळी मनापासून काम करत आहेत आणि पुढे देखील करत राहतील. त्यांच्या या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे. तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे. धन्यवाद.